तर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावरून भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय। दोन ठाकरे कालचा इव्हेंट अवास्तव होता, एकाचं भाषण अपूर्ण तर दुसऱ्याचं अप्रासंगिक होतं, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। दुसरीकडे आजच्या तारखेला अख्ख्या भारतात आशिष शेलार साहेब एक नंबरचे वक्ते आहेत, असा हल्लाबोल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलाय। पहिल्यांदा तर दोन भाऊ एकत्र झाले, खूप छान झालं। दोन कुटुंब एकत्र झाली, आम्हाला आनंदच आहे। कालचा कार्यक्रम, त्यात झालेली भाषणं आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट, याला बघून मी एवढंच म्हणेन, एकाचं भाषण अपूर्ण, दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक आणि संपूर्ण कार्यक्रम अवास्तव। आणि म्हणून महानगरपालिकेचाच आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत। त्यामुळे त्यांचे कौतुक आम्हाला आहे ना। अभ्यासू आहेत, आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे। आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।